आजबू देवीची मूर्ती तालीत टाकता टाकता आमच्या संग असं काही सीन झाला की त्याची अपेक्षा तर आम्ही कधीच नव्हती केली. तर तो विषय झाला असा, आज सकाळी सकाळी तो मी आलो पहिले वावरात, मीटर पेटीतून तो काढलं पहिले डायरेक्ट आपलं हथियार. आणि आज वावरात याचं मेन कारण म्हणजे असं आहे की आपल्या सोयाबीनात जास्त अळीन झालं आणि त्याचाच कार्यक्रम फिक्स करायसाठी मी आलो आज वावरात. मग कायची वाट होती, घेतला इव्हन केलं रपारप काम चालू. त्याच्या बाद 11 वाजता आला मी तटून देवीच्या मूर्तीपाशी. आणि आमच्या मंडळात विषय कसा आहे, आमच्या मंडळात पोट्यात दर्शक कलाकार. आता तुम्ही हेच उदाहरण पाहून घ्या एक खेप. आता आम्हाला देवीच्या काही ना काही हाती ठेवायला अग्नीसारखं स्ट्रक्चर पाहिजे होतं आणि पोट्टी एवढे डेंजर की येणं डायरेक्ट ते फम पासून बनवून टाकलं. आणि हा घडी तर त्याच्यापेक्षा जबर, इकडे सगळे मेहनत करून आले, हा तिकडे मस्त कोपऱ्यात बसून मोबाईल पाहून राहिला. आणि त्याच्यापेक्षा हा दुसरा नमुना त्याच्यापेक्षा कलाकार आहे. त्याचं म्हणणं कसं आहे, तिकडे काम राहायला चालेल पण इकडे रिकामे कामा मला पहिले पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात ते निसर्गाचा मला लक्षात नेऊन आलं, वरून ऊन बी पळून आलं आणि पाणी बी चालू आहे. आणि आपलं एकतर आलं आज आपल्या 100 डेज चॅलेंजचा 61वा दिवस. कसा आहे मग आपल्याला काही बी करून या 100 दिवस चॅलेंज मध्ये आपल्या 10K फॉलोअर्स कंप्लीट करण्यात म्हणजे करणार आहे. कसं आहे मग ते जेच्या स्क्रीनवर जर का ते फॉलो बटन दिसत असेल तर काय पोहणार फटाफट ठोकून द्या. तुम्हीच करा बाबा लवकर फॉलो. आणि हे पाहून हे आमच्या मंडळातली देवी. आता जर का तुम्हाला वाटून मूर्ती नेणं असेल तर त्याच्यासाठी करावं लागते पहिले आरती. त्याच्यासाठी आम्ही बी करून घेतली पहिले आरती, मूर्ती उचलली ठेवली टालीत. पण घाईघाईत मूर्ती टालीत टाकायच्या तिचा खालचा पार्ट जरासा थोडासा क्रॅक झाला. ते तरी बरं की जास्त काही झालं नाही. आणि एवढं करता करता आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ राहिला, त्याच्यासाठी फटाफट एक व्हिडिओ घेतला काढून. त्याच्या बाद मूर्ती आणली सरकीतील आपल्या मंदिरापाशी आणि धीरे धीरे करता करता टालीतून उतरली, पद्धतशीर मध्ये डेकोरेशनच्या अंदर नेऊन ठेवून दिली. आणि आता तुम्हीच कमेंट करून सांगता की एक डेकोरेशन कसं काय झालं होतं. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. फॉलो करेल तर फॉलो फटाफट करून घ्या भाऊ.